माझ्यावर ईडी सीबीआय किंवा क्रिमिनलचं कुठलंही बॅगेज नाही, त्यामुळे माझं काम थांबवण्यासाठी, मला अडकवण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई आकसबुद्धीने होते। मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही, माफी मागणार नाही। मी शिक्षा भोगायला तयार आहे। मी परिणामांचा सगळा विचार करून मी माझी मांडणी केलेली आहे। प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल किंवा आपटे असेल, कोश्यारी असतील, या सगळ्याच लोकांनी जे काही आत्तापर्यंत महापुरुषांचा अवमान केला आणि या अवमानाच्या संदर्भात कुणीही त्याच्यावर अवाक्षर बोललं नाही। त्यामुळे जेव्हा कधी कुणी अशा पद्धतीने महापुरुषांचा अवमान करेल तेव्हा सुद्धा माझा स्टँड हाच असेल। यावर त्यांनी तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त कराल का असंही विचारलं, मात्र मी माझ्या म्हणण्यावर ठाम होते की मी कुणाचाही अवमान केलेला नाही। मग मी अवमान केला नसेल तर मग मी कुणाल कामराला सपोर्ट का केला असं एक समितीचं म्हणणं होतं। त्यावर मी माझी भूमिका मांडलेली आहे की भारतीय संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। एखाद्या कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर धोक्यात येत असेल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मी लढलं पाहिजे आणि याच न्यायातनं मी कुणाल कामराला सपोर्ट केला। कुणाल कामराची माझी काही ओळख नव्हती, कधी गाठभेट झालेली नव्हती, त्यामुळे फक्त आणि फक्त कुणाल कामरासारखा कलाकार त्याने स्वतःला एकटं समजू नये, त्याच्यासोबत संविधानिक भूमिका घेणारे लोक आहेत हे दर्शवण्यासाठी म्हणून माझं ट्विट होतं। ही मी भूमिका मांडली आणि पुनश्च एकदा समितीतल्या प्रत्येक सदस्यांनी की काय तुम्ही याच्यावर दिलगिरी व्यक्त कराल का, लेखी माफी मागायची तुमची तयारी आहे का, तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही, मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही, माफी मागणार नाही। तुमची साक्ष आज पूर्ण झाली आहे असं सांगण्यात आहे। एकच मिनिट, दोन प्रश्न काय? मुळात आता समिती अध्यक्षांचं असं म्हणणं पडलं की काही प्रश्नांची तुम्ही गोलमोल किंवा उडवा उडवीची उत्तरं दिलेली आहे, त्यांचं समाधान झालं नाही असं त्यांच्या वक्तव्यावरनं वाटलं, पण तुम्ही जी साक्ष दिलेली आहे त्या साक्षीपासून तुम्ही समाधानी आहात का? पुढच्या वेळेला कदाचित तुम्हाला बोलवलं जाणार नाही? बघा, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्यावर ठेवलेल्या आरोपांचे मी त्यांना दोन भाग करून सांगितलेले आहेत। पहिला भाग की मी ज्यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यातली एकही व्यक्ती ही सभागृहाची सदस्य नाही, मी हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या लोकांबद्दल बोललेली आहे। दुसरं, ज्या ट्विटमध्ये ज्या शब्दांमध्ये मी माझं मत व्यक्त केलं त्या शब्दांवर जर आक्षेप असेल तर 1984 आणि 1999 या दोन वेळा विधिमंडळ कामकाजाच्या ज्या याद्या प्रकाशित झाल्या असंसदीय शब्दांच्या, त्या याद्या मी आज त्यांना पुरावे म्हणून दाखवल्या आणि त्या यादीतला एकही शब्द माझ्या वक्तव्यामध्ये नाही।